नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज मराठी 98, महाराष्ट्रातील सर्वात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या देणारा चॅनल। आज आपण पाहणार आहोत पुण्यातील दहशतवादी संशयितांवर सुरू असलेलं मोठं सर्च ऑपरेशन, लाडकी बहीण योजनेवरील नवा वाद, योगेश कदम यांच्यावरचे आरोप आणि दिवाळीपूर्वी केंद्र सरकारकडून मोठी घोषणा। तर सुरू करूया आजच्या टॉप महाराष्ट्र हेडलाईन्सना। सुरुवात करूया पुण्यातून। कोंढवा परिसरात मध्यरात्रीपासून सुरू आहे मोठं सर्च ऑपरेशन। पुणे पोलीस, महाराष्ट्र पोलीस आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा मिळून हे संयुक्त ऑपरेशन राबवत आहेत। माहितीनुसार तब्बल 18 ठिकाणी शोध मोहीम सुरू असून काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे। ही कारवाई इतकी मोठी आहे की तिच्या बातमीने राज्यभरच नाही तर देशभर खळबळ उडाली आहे। 2 वर्षांपूर्वी याच भागातून बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेचे सदस्य पकडले गेले होते आणि आता पुन्हा संशयितांची हालचाल दिसल्याने पोलिसांनी तातडीने ही कारवाई केली आहे। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार शोध मोहीम पूर्ण झाल्यानंतरच अधिकृत माहिती जाहीर केली जाणार आहे। पुढील मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेवर नवा वाद। राज्य सरकारने या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवला आहे। या निर्णयामुळे आता सामाजिक न्याय विभागाच्या इतर योजनांसाठी निधी कमी पडणार आहे। महिला व बाल कल्याण खात्याने सूचित केलं आहे की उपलब्ध निधी फक्त एससी आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी वापरला जाईल। याचा थेट परिणाम संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा योजना यांसारख्या योजनांच्या लाभार्थ्यांवर होऊ शकतो। म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता इतर योजनांवर गदा आणत आहे अशी टीका होत आहे। आता बोलूया पुण्यातील गँगस्टर वादावर। योगेश कदम आणि शस्त्र परवाना प्रकरण। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिनला शस्त्र परवाना मिळवून दिल्याचा आरोप झाला आहे। शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले, दाऊद जर दोषमुक्त झाला तर त्यालाही शस्त्र परवाना देणार का? हा प्रश्न आता राज्यात चर्चेचा विषय बनला आहे। दरम्यान योगेश कदम यांनी प्रतिक्रिया देत सांगितलं की त्यांच्यावर गुन्हे दाखल असले तरी प्रक्रियेनुसारच काम केलं गेलं। मात्र विरोधक या मुद्द्यावर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी पुन्हा महाराष्ट्रातील राजकारणावर थेट बाण सोडले। ते म्हणाले, डी बा पाटील यांचं समाजासाठीचं योगदान अविस्मरणीय आहे। त्यांनी केलेली सेवा आपल्याला प्रेरणा देते। त्यांनी पुढे सांगितलं की वंदे भारत एक्सप्रेस असो, महामार्ग असो वा बुलेट ट्रेन, भारताची प्रगती आता जग बघत आहे। मोदींच्या भाषणात मवियावरही अप्रत्यक्ष टीका होती, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। आणि आता केंद्र सरकारकडून दिवाळीपूर्वीची मोठी भेट। 5वा आणि 6वा वेतन आयोगाअंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात 5% वाढ जाहीर करण्यात आली आहे। यामुळे तब्बल 49.19 लाख कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना फायदा होणार आहे। ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू होईल आणि दिवाळीपूर्वीच कर्मचारी वर्गासाठी आनंदाची लाट निर्माण झाली आहे। तर ह्या होत्या आजच्या प्रमुख बातम्या। पुण्यातील दहशतवादी संशयितांवरील सर्च ऑपरेशन पासून ते केंद्र सरकारच्या दिवाळी घेटीपर्यंत अशाच आणखी अपडेटसाठी पाहत रहा न्यूज मराठी 98, महाराष्ट्रातील सर्वात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या देणारा चॅनल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सरकारकडून सलग दुसऱ्यांदा वाढ जाहीर झाल्याने कर्मचाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे।